महत्त्वाची अपडेट. नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान विरोधामध्ये प्रशासनाकडून सध्या मोठी कारवाई केली जाते. नागपूर महानगरपालिकेचं पथक फहीम खानच्या घरी दाखल झालंय. फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालवला जातोय. संजयबाग कॉलनीतील फहीमचं घर हे पूर्णपणे पाडण्यात येणार आहे. तोडकाम कारवाईच्या आधी फहीम खानच्या परिवाराने काल रात्रीच घर रिकामं केलेलं आहे. महानगरपालिका कारवाईच्या पार्श्वभूमीवरती यशोधरा नगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये तोडकाम सुरू होणार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी बुलडोझर सुद्धा आलेले आहेत. येणार आहे आणि ज्या प्रकारे सरकार हे आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे या हिंसाचारातल्या प्रमुख आरोपीपैकी फहीम खान एक आहे. आणखी इतरही अनेक आरोपी आहे, त्यामुळे इतरही आरोपीवर अशाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर का आपण या दृश्यांमधनं लक्षात येतं की सरकारने पूर्णतः कशा प्रकारे तयारी केलेली आहे, कारण की 2 दिवसाआधी नोटीस दिला, त्यानंतर त्याच्या कुटुंबाला सांगितलं की लवकरात लवकर तुम्हाला घर खाली करायचं आहे. हे फहीम खानचं जे घर आपल्याला पाहायला मिळते. फहीम खानचं घर हे जवळपास 86 वर्ग मीटरमध्ये आहे आणि ते पूर्णतः अतिक्रमित असल्याचं प्राथमिक तपासामध्ये पुढे आलं. त्यानंतर मग सरकारने ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची ही संपूर्ण प्रक्रिया इथे सुरू होताना दिसत आहे. बंडीवार सर आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे. सर, कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला इथे? नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अडचण जाणार नाही अशा पद्धतीनं 2 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. किती फौजफाटा आहे, किती अधिकारी कर्मचारी तैनात आहे? भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु आता आकडे आम्ही सध्या सांगत नाही आपल्याला. SRPFची तुकडी देखील इथे ठेवण्यात आली आहे. येस. तर आपण बघू शकतो की पुढे जर आपण आलो तर अतिक्रमणाच्या कारवाईला इथे सुरुवात होताना दिसत आहे आणि जे प्राथमिक तयारी असते, सर्वेक्षण असते, ते पूर्ण झालेलं आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता या टिनाच्या शेडपासनं फहीम खानच्या घराच्या अतिक्रमणाचं बांधकाम तोडायला सुरुवात केली जाणार आहे. जर का तुम्ही बघितलं तर इथले जो मलबा असतो, तो मलबा उचलण्यासाठी देखील जे साहित्य लागतं ते देखील इथे नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे फहीम खानवर कारवाई करून राज्य सरकारने थेट संदेश देण्याचा प्रयत्न केला की या संपूर्ण हिंसाचारामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट की फहीम खानने ज्या प्रकारे ही हिंसा भडकवण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडली होती, त्यामुळे फहीम खान हा या संपूर्ण हिंसाचाराचा मुख्य आरोपीपैकी एक होता. त्यामुळे त्या फहीम खानच्या घरापासून याची सुरुवात होताना दिसत आहे. ड्रिल मशीन असेल, JCP असेल, पोकलँड असेल, हे आपल्याला इथे आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि नागपूर महानगरपालिकेचे पथक बघा, हे बघा साहित्य त्यांनी आणलेलं आहे. जे ड्रिल मशीन असते ड्रिल करायसाठी, ते देखील आणलेलं आहे. हे कोणतं साहित्य आहे? कटर, ग्राइंडर. कशासाठी? ग्राइंडर काटने के जो लोहे हुए जो बीच बीच में आ जाते हैं ना, वो काटने सुरुवात कशी होती? जनरली अतिक्रमण पाडण्याची सुरुवात कशी होते? कुठनं करता तुम्ही? इलेक्ट्रिक सप्लाय कट करता? दरम्यान सध्या खासदार संजय राऊत बोलतायत. थेट जाऊया. खाने की रिक्शा चेहरे पे